ज्यावेळेस देवाच्या वचनातून काहीतरी गोष्टी आपल्या उघड होतात, आपली पाप उघड होतात, मला वाटतं आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. काही काही मंडळामध्ये पालकांना ही एकच सवय असते, हा फक्त दुसरा मुद्दा घेऊन दोष दाखवणे, दोष दाखवणे, दोष दाखवणे. आणि लोक पण कंटाळून जातात, बघा बाळासाहेब माझ्याबद्दल बोलायला लागले. म्हणजे कधीतरी पाहिजेत. आणि जर असं वाटत असेल एखाद्याला बाळासाहेब माझ्याबद्दल बोलतात, तर मला वाटते बाळासाहेबांना काही दोष द्यायचा नाहीये, परत उलट दोष द्यायचा नाही. माझ्याबद्दल बोलतात तर असं म्हटलं पाहिजे, अरे देव माझा दोष दाखवत आहे. ओके, म्हणजे ही पद्धत असं बोट न करता वरती करायला पाहिजे. समजत आहे का? कारण की पालकाची मंडळीत असलेल्या सभासदांबरोबर कोणाबरोबर देखील जातीय दुश्मनी नाही. का आहे? सभासदांबरोबर पालकाची जातीय दुश्मनी असते का? नाहीये. उलट तो पालक जास्त चांगला की तो चुका दाखवतो, चुका सुधारतो. तर ती मंडळी जास्त चांगली ज्या मंडळीमध्ये असे दोष दाखवणारे संदेश दिले जातात. सगळ्यात चांगली गोष्ट ज्यावेळेस देवाचं वचन दोष दाखवते, तर त्यावेळेस ते दोष पदरात घेतले पाहिजे. अनेकांना ते आवडत नाहीये, पण देवाला आवडतं की ज्यावेळेस आपण, तुम्ही आणि मी आपले दोष पदरी घेतो. म्हणून देवाचा एक सेवक म्हणतो, मी बायबल वाचत नाही. काय म्हणतो? तुम्ही म्हणा मी पण बायबल वाचणार नाही. म्हणा 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 मी बायबल वाचणार नाही. म्हणा मी तुम्हाला सांगतो, बघा घाबरू नका, मी तुम्हाला इकडे चुकीच्या दिशेने नेत नाहीये. म्हणा आजपासून मी बायबल वाचणार नाही. हा, पाहुणे म्हणतील हे चर्च वेगळं आहे, आमच्या चर्च मध्ये तर आम्ही शिकवतो की आजपासून मी बायबल वाचणार, दररोज वाचणार. या चर्च मध्ये पाळसर काहीतरी वेगळं सांगत आहे. पण म्हणा परत म्हणा, आजपासून मी बायबल वाचणार नाही, तर बायबलला मला वाचू दे. समजलं सगळ्यांना? मी बायबल वाचणार नाहीये. मी काय पटपट 1 पान 2 पान 3 पान 4 पान हे वाचून काही उपयोग नाही. तर ज्यावेळेस मी बायबल वाचतो तर मी वाचायचं नाहीये, तर बायबलला मला वाचू द्या. हा, याच्या हृदयामध्ये इथं प्रॉब्लेम आहे, इथं होल आहे, तिथं होल आहे, ब्लॉकेज इथं आहे, तिथं ब्लॉकेज आहे, बघा गर्व धरून ठेवला, इथं ब्लॉक व्हायला लागले सगळे प्लेसेस. हे बायबलला वाचू द्या. हा गर्व, याच्याविषयी हेवा करताय, त्याच्याविषयी द्वेष करताय, हे हिडन पाप आहे, हे लपलेलं पाप आहे, कोणाला दिसत नाही. बघा हृदयामध्ये काय चाललेलं आहे, शरीरामध्ये कोणत्या कसा ब्लॉक झालेला आहे, हे वरच्यावर दिसत नाहीये. परंतु एक्सरे काढलं, MRI काढलं तर त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट दिसतात. आज देखील आपल्या हृदयामध्ये घाण गोष्टी भरलेल्या आहेत. आणि बायबल सांगतो, इर्म्या सांगतो की सगळ्यात कपटी जर काय असेल तर सांगा, कोणाचं हृदय? माणसाचं नका म्हणू, कोणाचं हृदय? कोणाचं हृदय? मला सगळ्यात कपटी माझं हृदय आहे. आता तुम्ही सरासर आमच्यावरती आरोप लावा लागलाय. नाहीये, परंतु आपल्या शरीरामध्ये सगळ्यात कपटी जर काय असेल, आपलं हृदय आहे, तिथे घाण, तिथे सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस असतात. आणि म्हणून पवित्र शास्त्र हे आपले दोष काढते. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला पवित्र शास्त्र वाचायचंय, तुम्ही किती अध्याय वाचलेले आहात, किती मनन केलंय, त्याच्यापेक्षा तुमच्यामधले किती दोष बाहेर पडले हे अत्यंत महत्वाचं आहे.